आणि थोडंसं शेअर करावं म्हटलं की सध्या पावसाळ्यामध्ये शेळीपालन करताना काय काय हाल होत आहेत. तर मी अगोदर 1-2 व्हिडिओ स्ट्रीम केले होते, बट त्याच्यामध्ये व्यवस्थित रिस्पॉन्स आला नाही. तर दुपारी वाजले, आता दुपार नाही, संध्याकाळी झाली म्हणायचं 4:30 वाजले. तर पाऊस काय थांबला नाही इकडे. जवळपास 1 महिना झालं पावसाची संततधार कंटिन्यू सुरूच आहे. आणि अशा वेळेस जरा शेळ्यांसाठी आणि ह्याच्यामध्ये काय होतं की शेळ्यांची जे काय पिल्लं वगैरे आहेत त्यांच्यासाठी ना आजारी पडतात ते अशा वातावरणामध्ये जास्त करून. तर त्यांना हिरव्या चाऱ्याबरोबरच सुका चारा देणं खूप फायदेशीर राहतं. तर तोच आम्ही सुक्या चाऱ्याचा इकडे एवढा मोठा लॉट करून ठेवलेला आहे. आणि हा सुका चारा प्रत्येक शेळीपालन जो काय करतो त्याच्याकडे हा सुका चारा असलाच पाहिजे. नाहीतर अशा ऐन वेळेस अशी तारांबळ उडाली, पाऊस वगैरे जर आला तर खूप अडचण येऊ शकते. आणि फक्त तुम्ही हिरवा चारा टाकून नाही चालत, तर सुका चारासुद्धा टाकावा लागेल. तर असा गव्हाणीमध्ये हे टाकावं लागेल सर्व काही. ओके. आणि इकडे जे आहेत त्या जवळपास सगळे जे शेळे आहेत त्या उस्मानाबाद आहेत, काही शिरोळे आहेत. तुम्हाला ह्याच्यातच एक बोकड दिसेल. सध्या तर याच्यामध्ये बोकड नाही आहे, ते दुसऱ्या कप्प्यात आहे. आणि बऱ्यापैकी शेळ्यांनी जे काय आम्ही त्यांना खायला टाकलं होतं ते खाऊन घेतले शेळ्यांनी. पण काही शेळ्या इथं रवंथ करत बसलेल्या आहेत. आणि पावसामुळे पण त्यांचे हे झाले, म्हणजे व्यथा व्हायले. तर सध्या पावसाने थांबायला पाहिजे, कारण इकडे एकतर पाऊस येणं झाला आहे, आला तर खूपच कमी होतो आहे, नाहीतर कंटिन्यू राहतोय की जेणेकरून हे सगळं कोकणासारखं वातावरण झालं. 1 महिना ऊन नाही आहे इकडं. डाऊन होते. आणि जे काय बोकडं पिल्लं पण आहेत त्यांची पण तब्येत डाऊन होते. आणि जे करडू किंवा पाठवा आम्ही 6 महिन्याला विकतोय त्याच्यासाठी आम्हाला 1-2 महिन्याचा कधी एक्स्ट्रा वेट करावा लागतो. कारण जर त्यांची व्यवस्थित तब्येतच नसेल तर शेळ्यांचे हे होते, म्हणजे त्यांना जास्त मार्केट व्यापार येतात किंवा जे कोणी बोकड वगैरे घेऊन जातं ते लगेचच भाव कमी करून घेतात. म्हणजे हा थोडक्यात नुकसानच आहे. तर शेळ्यांसाठी सुद्धा एकदम व्यवस्थित वातावरण असणं खूप गरजेचं आहे. आमचा इकडचा हा विकण्यासाठीच ठेवलेला आहे. आणि ह्याच्यातले जवळपास जे काय करडं वगैरे आहेत ह्याच्यामध्ये बोकडं पण आहेत. आणि त्यांचं वजन 22-25 किलोच्या आसपास आहे. कारण साधारणतः तसंच वजन झाले की ते विकायला काढतं. मग ह्याच्यातले काय तर 3-4 महिन्याचेच असतात. पण असं जर पावसाचं वगैरे वातावरण राहिलं तर नक्कीच त्याचा तोटा आहे. कारण ह्याच्यामध्ये शेळ्यांना जास्त बाहेर फिरता पण येत नाही आणि दुसरं काय करतात. त्याचबरोबर आम्ही इकडे कोंबड्या वगैरे पाळलेले आहेत. थोडीशी जरा काय झाले पावसामुळे हे जे आम्ही वैरण केली होती गंज वगैरे, त्याला एक कागदाला हे होल पडलं होतं, त्याच्यामुळे ते पावसात बुरशी वगैरे. तर मग आम्हाला ते गंज उकलून तो चारा इकडे आणून ठेवावा लागला. तर त्याच्यामुळे जरा शेडमध्ये तुम्हाला इकडं पॅक झाल्यासारखं दिसतंय. पण ठीक आहे, पाऊस कधी ना कधी उघडेल. कारण इकडे येणं झालं लोकांचा, कारण चिकन खाण्यावर किंवा बॉयलर चिकनचा विश्वास उडाला. आणि जे काय गावरान चिकन वगैरे असते आणि त्याची क्वालिटी जी असते ते ठिकाणी मिळत नाही. परत मित्रांनो, पावसाला सुरुवात झाली. तुम्हाला शेडचा पाहुण्याचा आवाज येतच असेल. परत एकदा पाऊस जोरात यायला लागला आहे. आणि हे काय बरोबर लक्षण दिसेना झालं. हे शेतामध्ये आम्ही जो काय चारा केला आहे किंवा इकडं जे काय शिवरे वगैरे केले त्याच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. परंतु आम्हाला जर ते वैरण वगैरे तिथून आणायचं असेल तर आम्हाला त्रास होतो आहे त्याचा. बाकीचे पक्षीसुद्धा शेडमध्ये आले. तर अशा सिच्युएशनमध्ये आम्ही काय केलं की पावसाळ्यात शेळ्यांची एक व्यवस्था करावी व्यवस्थित म्हणून आम्ही वैरण नाही, औषधं वगैरे आणून ठेवले. तर इथं शेळ्या बघा, त्यांना स्वतःला ऊब लागाय म्हणून अशा बसल्या. तर हे शेड परत संध्याकाळी नीट क्लीन करावंच लागणार आहे, नाहीतर
काहीतरी आजार व्हायला टाईम लागत नाही. तर ही औषधं वगैरे आहेत. सध्या इथं फक्त 1-2च बॉटल आहेत आणि हे औषध म्हणजेच हे आहे टॉनिक वगैरे त्या सिस्टम्स आहेत. किंवा बारके पिल्लं आहेत त्यांना एक डोस वगैरे द्यावा लागतो सारखा. तर ती औषधं तिथं आहेत. आणि बघा हे शेवरी लावण्याचा फायदा की आम्ही शेळ्यांना ही जी शेवरी लावली होती तर त्याचे फट्या वगैरे आणून टाकतो. तर शेळ्या त्या शेवरीचा सगळा पाला वगैरे खातात आणि ते फट्याला एक हे सुद्धा ठेवत नाहीत. म्हणजे त्या लाकडाचं हे सुद्धा खायला लागले. तर एवढे फायदे आहेत त्याचे. म्हणजे शिवरे असू द्या किंवा मेथी घास असू द्या किंवा काही शेळ्या एकदम तुटून पडते त्याच्या. तर ह्या बारक्या करडांना हा जर टाकला आहे किंवा हरभऱ्याचा भुसा वगैरे आहे आणि आम्ही त्याचा एवढा मोठा ढिगारा केला आहे. तर शेळ्या नेहमी खातात ते आणि ह्याचे रिझल्ट पण खूप चांगले आहेत. त्यामुळे तुमच्या एक शेडमध्ये ना ह्याचं एक हे असलं पाहिजे आणि खूप स्वस्त मिळते. म्हणजे हे जे असेल हे फक्त आमचं 5-6 हजार रुपयेमध्ये एवढं आलेलं आहे. करंटली बरेचसे शेतकरी हरभरा वगैरे केल्यानंतर एकतर ते टाकून देतात किंवा यूज करत नाही तो भुसा. पण हा जर तुम्ही शेळ्याने टाकला ना तर तुम्हाला ते त्याचे एक रिझल्ट एक वेगळेच मिळतील. त्याचे एक चटाके असते किंवा बाकीच्या गोष्टी. पावसाळ्यामध्ये तो कोरडा चारा नेहमीच लाभदायक आहे. तर मित्रांनो तुमच्याकडे शंका वगैरे असतील किंवा तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करा आणि तिथे मॅसेज पण करू शकता किंवा व्हिडिओ जर चांगला वाटला तर तुम्ही लाईक पण मारू शकता. आता एवढ्या पिल्लामध्ये फक्त हेच करडू राहिले जे की आहे पांढऱ्या कलरचं. बघूयात. हा तुम्हाला एक बोकड दाखवते की जे आम्ही बेण्यासाठी वापरतो आहे. आणि ते कुठं आहे ते मला वाटतं खालच्या कप्प्यात आहे दुसरीकडे. आता परत एकदा थोड्या वेळाने शेळ्यांसाठी वैरण टाकून करावं लागेल. हा ते बोकड आहे ते तिकडं आहे. तर चला मित्रांनो परत मी एकदा व्हिडिओ बनवतो. मला वाटतं हॉरिझॉन्टल जर मी स्ट्रीमिंग केलं तर त्याच्यासाठी जास्त एवढे लाईक येत नाहीत किंवा जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जात नाही. तर मला परत नेक्स्ट टाईम व्हर्टिकल स्ट्रीमच केलं पाहिजे. तर ते जे बोकड आहे ते इथे बसलं. सगळे आज रवंत करायला आहेत. पावसामुळे दुसरं काय त्यांना हालचाल पण करता येणार किंवा हे पण होईल. तर चला बाहेर पण कसं सुरू आहे हे पण दाखवतो तुम्हाला. परत शेडचा एक व्यवस्थित व्हिडिओ बनवण्याच थोडासा नेटचा पण आता ही बाहेर जे कोंबडी गेले ना तिथे एक शेजारचं कुत्रं आहे. ते डायरेक्ट ह्याच्यावर कोंबडीला पकडून जातं. त्यामुळे शेडचं दार लावणं सदाकडं गरजेचं आहे. तर बाहेर बघाय पावसामुळे कसं झालं आहे चिखल. कंटिन्यू पाऊस सुरू आहे संततधार. तर हा पाऊस लवकरात लवकर बंद हो नाही तर मी पण आज जातो नाही तर कोंबडी घेणार नाही. तर ही एक एवढी वैरणीचा गाडा लागतो आहे मित्रांनो. तर चला 10 मिनटं झालेले आहे. मी परत हे करतो व्हिडिओ बनवतो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये हे करा आणि सांगा. थँक्यू. बाय बाय. ही एक रेडी बाहेर राहिली तिला एक तेवढं नीट आता नाही.